केलेला आहे, आपण भाषण केलेलं आहे माड्यातल्या विकासाच्या विजन संदर्भात. मला परत सांगा, ऐकू आलं नाही. प्रचाराचा शुभारंभ झाला आहे. आपण माड्याच्या विकासाबद्दल बोललेला आहात. काय विजन माड्याचं असणार आहे? आज प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि या प्रचाराच्या शुभारंभानिमित्त मी या ठिकाणी या सर्व भागातून आलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांचा जो शुभारंभाचा कार्यक्रम होता त्यामध्ये सगळ्यांना, विशेषतः युवकांच्या बाबतीत या भागातील रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून काय विचार आहेत ते सांगितले मी सगळ्यांना. त्याच पद्धतीने मूळ प्रश्न आहे तो पाण्याचा. कृष्णा भीमा स्थिरीकरणच्या अनुषंगाने फलटण असेल, मान असेल, सांगोला असेल, खटाव असेल, करमाळा असेल, माडा असेल, माळशिरस असेल, इथले प्रलंबित प्रोजेक्ट्स आणि त्या प्रोजेक्ट अंतर्गत न येणारे प्रोजेक्ट्स कृष्णा भीमा स्थिरीकरण खाली कसे येतील आणि त्याचा पाठपुरावा मी कशा पद्धतीने करणार आहे हे कार्यकर्त्यांना सांगितलं. उद्या उमेदवाराला आपण 1 लाखाचं मताधिक्य दिलं, त्यांना आपल्याला आज डिपॉझिट जप्त करा अशी टीका सोलापूरमध्ये केलेली, त्याला काय उत्तर असणार आहे? शुभेच्छा. त्यांनी बोलताना असं पण म्हटले की गद्दार आहेत, एका रात्रीत त्यांनी पक्ष बदलला. 2019ला बरोबर आहे ना? ते काय होते? ते काय होते? मी निदान लोकशाही प्रक्रियेमध्ये अकलूजचा उपसरपंच, सरपंच, माळशिरस तालुक्याचा पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पक्षनेता असं टप्प्याटप्प्याने गेलो आहे आणि वेगळ्या वेगळ्या मतदारसंघातून आलो आहे. नुसतं अकलूजमधनं निवडून नाही आलो, बाहेर जाऊन उभा राहून निवडून आलो आहे. त्यांनी मागचा प्रवास काय केला आहे का कधी आयुष्यात? डायरेक्ट खासदार झाले ना माळशिरस तालुक्याच्या जीवावरती. त्यांनी विचार करावा. वाळू घसरायला लागली म्हणून अशा आरोप करतात किंवा अशा पद्धतीची चुकीचं वक्तव्य केली जाते त्यांच्याकडून. शुभेच्छा सगळ्या वक्तव्यांसाठी. मी फक्त विकासावर बोली नाका इलेक्शनभर. भैया साहेब, उद्या तुम्ही उत्तम जानकर यांना घेऊन शरद पवारांकडे त्यांची भेट होणार आहे असं एक समजते उद्या? नाही, तसं काय नाही. तर मला साहेबांनी सेपरेट बोलवलेलं आहे. उत्तम जानकर घेतील का निर्णय सकारात्मक? तो त्यांचा प्रश्न आहे, तो निर्णय घ्यायचा, ते विचार करणार आहेत. तुम्ही साहेबांकडे चाललाय, तिकडून त्यांना पण निरोप असेल का? असं काही भेट तिकडं मला काहीच कल्पना नाही. मला साहेबांच्या ऑफिसमधून निरोप आला, उद्या सकाळी 8 वाजता पोहोचा. मी 8 वाजता पोहोचतो. ओके, थँक्यू.